हॅलो, आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं वाफवलेलं चिकन. यात 2 पळी तेल टाका आणि तेल टाकल्यानंतर यात आलं, लसूण, लाल मिरची आणि हिरवी मिरची यांची चांगली पेस्ट करून त्यात चांगलं परतवा आणि त्यानंतर तुम्ही एक बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि तेही चांगलं परतवा. ते चांगलं परतवल्यानंतर त्यात तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर त्यात तुम्ही हळद टाका 1 चमचे आणि पुन्हा त्याला चांगलं परतवा. ते परतवून झाल्यानंतर त्यात चिकन टाका आणि तेही चांगलं परतवा आणि मग त्यात तुम्ही एक ताट झाकण ठेवा आणि 1 ग्लास पाणी टाका. हे वाफवल्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढा आणि तेच पाणी त्यात टाका आणि पुन्हा एकदा चिकन चांगलं परतवून घ्या. आता आपण यात सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत. हे तुम्ही 1 वाटी वाटण टाका आणि या चिकनला पुन्हा एकदा परतवून घ्या चांगलं. हे परतवून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला झाकण द्या आणि थोडंसं पाणी घाला आणि 10 मिनिटे शिजवून द्या. हे पाणी आता गरम झाल्यानंतर थोडं टाका आणि आता चिकन चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. यात कोथिंबीर टाका आणि मस्तपैकी तुम्ही भाकरीसोबत हे चिकन खाऊ शकता. हे चिकन आमच्या आत्याबाई यांची रेसिपी आहे, मनीषा पाटील यांची. धन्यवाद.